नागपूरमध्ये शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी एक मोठा दावा केला आहे, ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या मतानुसार महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या भेटीला आले होते. या व्यक्तींना त्यांना राज्यातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 160 जागांवर विजय मिळवून देण्याची गॅरंटी दिली होती. हा दावा त्यांनी इतक्या आत्मविश्वासाने केला होता की पवारांनाही काही काळासाठी आश्चर्याचा धक्का बसला. या दोन व्यक्तींना निवडणुकीत यश मिळवून देण्याकरिता काही फेराफेर करण्याची मागणी केल्याचंही पवारांनी सांगितलं. परंतु हे फेराफेर नेमकं कोणत्या स्वरूपाची होती याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देणं टाळलं आहे. त्यांनी या दोन व्यक्तींचं नाव बिलकुल घेतलं नाही, पण त्यांच्या या दाव्यामुळे सर्वांचं लक्ष शरद पवार यांच्याकडं विचलित झालं आहे. शरद पवार यांनी या दोन व्यक्तींचं नाव तर सांगितलं नाहीच, पण ते मोठे फेरबदल करून देणार होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या 160 जागा निवडून आल्या असत्या असा दावा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांचा हा दावा महाराष्ट्रातील राजकारणात काही व्यक्ती किंवा गट निवडणुकीत गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतात हे दाखवून देतो. हा प्रकार निवडणूक प्रक्रियेला आणि लोकशाही मूल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. या निमित्ताने शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मतदार यादीतील चुका आणि गैरप्रकारावर त्यांनी लक्ष वेधलं. एकाच घरात 40 लोकांची नावे नोंदवल्याचं उदाहरणे देऊन त्यांनी निवडणूक यंत्रणेतील त्रुटीवर बोट ठेवले आहे. शरद पवार यांनी अशा कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता नैतिकतेच्या बाजूने उभे राहणे पसंत केले आहे. त्यांनी अशा व्यक्तींच्या ऑफरला स्पष्टपणे नकार दिला. यातून त्यांचं स्वच्छ आणि तत्वनिष्ठ राजकारण पुन्हा एकदा समोर आलं आहे. पवारांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांच्या दाव्याला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या दाव्याला हस्तक्षेप आणि राजकीय खेळी संबोधले आहे. काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी देखील दिल्लीमध्ये आपलं मत मांडलं होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी गडबड झाली आहे, फेक मतं लोक करतात असा त्यांनी दावा केला होता. त्याचबरोबर भाजप निवडणूक आयोग ही संस्था मिळून लोकांच्या मताचा गैरफायदा घेत आहे. भाजप निवडणूक आयोगाला सोबत घेऊन राजकारण करत आहे. लोकसभेला सत्तेमध्ये आपण असतो, पण यांनी चुकीच्या मार्गाने फेक मतदान केलं, त्यामुळे भाजप आज सत्तेमध्ये आहे, असं राहुल गांधी यांनी मोठे मोठे खुलासे केले आहे. आता त्याच आधारावर शरद पवार यांनी देखील मोठा दावा केला आहे. आता खरं काय आहे हे लवकरच जनतेच्या समोर येईलच. तुमच्या या संपूर्ण निवडणूक प्रक्रियाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.